धन निरंकारजी संत मलुकदासजी हे भगवंताचे अत्यंत लाडके प्रिय भक्त होते. भगवंत कणाकणामध्ये आहे, जेथे जातो तू माझा सांगाती, असे संतांचं म्हणणं आहे. या मलुकदासजींनी भगवंताची परीक्षा पाहण्यासाठी एक हट्ट धरले. ते दूर जंगलामध्ये जाऊन एका घनदाट वृक्षाच्या वरी जाऊन बसतात. अशा निर्जन वनामध्ये, घनदाट जंगलामध्ये जाऊन त्या बृहत घनदाट वृक्षावरती जाऊन लपून बसतात. भगवंताला अट घालतात, भगवंता, जर तू कणाकणामध्ये असेल, तू सगळा जीवांचा सांभाळ करणार असेल, तर मी अन्नाचा त्याग करून या ठिकाणी हात न हलवता, मुखही न हलवता या ठिकाणी बसलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी अन्नाचा घास भरवून दाखव, असे शर्त भगवंताला ते भक्त घालतात. संत मलुकदासजींनी 4-5 दिवस असेच उपवास घालवतात. त्यांनी हे सर्व खेळ भगवंताची परीक्षा पाहण्यासाठी रचलेलं होतं. या जगाचा मालक असणारा भगवंत, सर्व शक्तिमान असणारा, निराकार स्वरूप असणारा भगवंत काय लीला रचतात ते पहा. त्याच जंगलामध्ये एक राजा आपल्या सैन्यासोबत जात होता. दुपारच्या वेळेस भूक लागल्याने ते सर्व राजा आणि सैनिक त्या झाडाखाली जेवण करण्याकरिता उतरले. जेवण करण्यासाठी मोठा राजभोग पंचपक्वानाने भरलेले सर्व अन्न मांडून ठेवलं. राजा आणि सैनिक अन्न सेवन करत असताना त्या ठिकाणी त्याच जंगलामध्ये लुटारू येत होते. हातामध्ये अस्त्र शस्त्र घेऊन, घोड्यावरती स्वार होऊन जयघोष करत ते डाकू जंगलामध्ये त्याच रस्त्याने येत होते. आणि हे राजा आणि सैनिक डाकू येत असल्याचे पाहून त्या जागेतून पळून जातात. पळून गेले असताना मलुकदासजी झाडावरती बसून पाहत आहेत. खाली पंचपक्वान अन्न शिजवलेले आहे. उपास असल्याने संत मलुकदासजी अन्न न सेवन करण्याचे पण घेतलेले होते, हात न हलवण्याचे पण घेतलेले होते. ते आपल्या पणावरती ठाम राहिले. त्या झाडाखाली डाकूंचा काफिला त्या ठिकाणी आला. 10-12 डाकू घोड्यावरती स्वार होऊन हातामध्ये शस्त्र घेऊन आलेले होते. पंचपक्वान वाढून ठेवलेला त्या ठिकाणी दिसला. डाकूंचा सरदार पंचपक्वान पाहून सर्व डाकूंना सावध करतो. आपला कोणीतरी वैरी आहारामध्ये विष घालून आम्हाला खाण्यासाठी या ठिकाणी ठेवलेला आहे. आपला वैरी इथंच कुठेतरी लपलेला असेल, पण शोधून काढा, असे म्हटल्यानंतर सर्व डाकू त्या ठिकाणी शोधू लागतात. आजूबाजूला शोधत असताना एका डाकूची नजर झाडावरती जाते. एकूळ अशा अवस्थेमध्ये संत मलुकदासजी त्या झाडाच्या फांदीवर बसलेले आहेत. त्या घनदाट वृक्षावरती कोण बरे बसले असेल, तो कदाचित आमचाच वैरी असेल, म्हणून डाकूंच्या सरदारांनी संत मलुकदासजीला खाली उतरवतात. डाकूंचा सरदार मलुकदासजींना विचारतो, या अन्नामध्ये विष घालून तू आम्हासाठी खाण्यासाठी ठेवलेला आहेस का? आम्हाला मारायचा तुझा विचार आहे का? तू कोण आहेस सांग, असे म्हटल्यानंतर मलुकदासजींनी पण घातलेलं होतं भगवंताला. मुखही हलवणार नाही, हातही पायही हलवणार नाही. अशा पणावरती मलुकदासजी ठाम राहिले आणि ते शांत त्या डाकूंच्या समोर असेच बसून राहिले. डाकूंना राग आला. डाकूंच्या सरदारांनी 2 हात धरायला लावले, 2 पाय धरायला लावले आणि जबरदस्ती करून ते पंचपक्वानाचा आहार मलुकदासजींचं तोंड धरून त्या डाकूंच्या सरदारांनी पंचपक्वानाचा आहार मलुकदासजींच्या तोंडामध्ये भरत होता. मलुकदासजींना कळालं होतं, माझी इच्छा नसताना सुद्धा या डाकूंच्या माध्यमातून भगवंत स्वतः होऊन आपल्या हाताने माझ्या मुखामध्ये आहार भरवत आहे. खरोखरच भगवंत कणाकणामध्ये भरलेला आहे. हे कळालं असताना मलुकदासजींच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहतात आणि भगवंताला त्या ठिकाणी मनामध्येच कृतज्ञता व्यक्त करतात. एवढ्या झाल्या असताना शांत स्वभावाचे मलुकदास डाकूंनी त्यांना पाहिल्यानंतर हे कोणीतरी महात्मा दिसतात असे कळल्यानंतर सर्व डाकूंनी त्यांचे माफी मागतात, त्या जागेतून निघून जातात. मलुकदासजी एकटेच त्या वनामध्ये बसून त्या भगवंताचं चिंतन करत, त्या भगवंताला धन्यता देत, त्या भगवंताचे कृतज्ञता व्यक्त करत बसतात. अशी भगवंताची लीला अगाध आहे. सर्व जीवांचा सांभाळ करणारा भगवंत एकच आहे. त्याच्या सत्तेविना या जगामध्ये काहीच चालणार नाही, हे सिद्ध झालं. म्हणून घटाघटामध्ये, कणाकणामध्ये या निराकार परमात्म्याचा वास असून घटाघटामध्ये भगवंताचं स्वरूपाचं दर्शन आपल्याला जीवनामध्ये घडवायचं आहे. धन निरंकारजी.